टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। उद्धव ठाकरे यांच्या सांगितलं आता सदाभाऊनी सांगितलं। हा हे बघा, हा उद्धव ठाकरे केले दोघा भावांनी। उद्धव ठाकरे हा सूर्याजी पिसाळाची औलाद आहे। 2019ला या महाराष्ट्रातल्या जनतेने देवाभाऊंना मुख्यमंत्री होण्याचं बहुमत दिलं होतं आणि तुम्ही अनैसर्गिक अलायन्स केली। काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी कधी अलायन्स महाराष्ट्रामध्ये झाली होती का? हे सूर्याजी पिसाळाचं काम उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे। देवाभाऊ या महाराष्ट्रातल्या गोरगरीब लोकांच्या गळ्यातील ताईत आहेत। या महाराष्ट्रातील उपेक्षित, वंचित, पीडित, प्रतारित, अपमानित लोक, 18 पगड जातीची लोक, 12 बलुतेदार, भटके विमुक्त, ओबीसी, मायनर ओबीसी, शेतकरी, कष्टकरी, आदिवासी आणि मागासवर्गीय यांचे हृदय सम्राट आहेत देवाभाऊ। आणि त्यामुळे उद्धव ठाकरे काय बोलला आणि कुठलं स्टेटमेंट केलं याला काडीचं महत्त्व नाही। हे सूर्याजी पिसाळाची औलाद आहे। 2019ला त्यांनी देवाभाऊंचा घात केला। महाराष्ट्रातल्या जनतेने भरघोस मतदान देऊन 237 आमदार महायुतीचे दिले। पुन्हा देवाभाऊ महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये आले आणि पुन्हा काल आषाढी एकादशीची म्हणजे आजच पाटे आज पुन्हा एकदा देवाभाऊंच्या उपस्थितीमध्ये पांडुरंगानंच तो दिलेला आशीर्वाद आहे आणि पांडुरंगाची पूजा परत देवाभाऊंच्या उपस्थितीमध्ये आज त्यांच्या हाताने आज झालेली आहे। त्यामुळं उद्धव ठाकरे आता पूर्णपणे व्हायबल झालेला माणूस आहे। रोज दिव्याच्या गाड्या मातोश्रीकडं, प्रोटोकॉल, झेड+ सुरक्षा सगळं गेलं ना, काय राहिलं नाही। कोणाची गाडी वाट बघत बसली, कोण येतंय का, कोण माझी वेळ घेतंय का? अरे येणार कोण आता? सगळे निघून गेले, कुणी येण्यासारखं नाही। आणि माणूस जेव्हा मानसिकदृष्ट्या खच्चीकरण होतो, जेव्हा तर तुम्ही मीडियामध्ये काम करता, रोज तुम्हाला माणसं पाहिजेत। तुम्हाला जर घरात ठेवलं आठवडाभर तर तुम्ही काय कराल सांगा ना? रोज ह्या पार्टीचा माणूस त्या पार्टीचा पुढे जाऊन तुम्ही प्रश्न विचारताय आणि 8 दिवस तुम्हाला घरात ठेवलं तर तुमची मानसिकता बिघडेल। तशा पद्धतीनं उद्धव साहेबांची मानसिकता पूर्णपणे बिघडलेली आहे। तिकडं कोण वेळ पण मागणार आणि तिकडं भेटायला पण कोण येणार। सगळी गर्दी आता भाजपाकडे आहे, सगळी गर्दी आता एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेकडे आहे। त्यामुळे आता त्यांचं वैफल्यग्रस्तपणातून केलेलं त्यांनी ते स्टेटमेंट आहे। राज ठाकरेमुळे त्यांना काय फायदा होईल का? आगे आगे देखो होता है क्या? अजून राजकारणात निवडणुका खूप पुढे आहेत। आता नेमकी काय परिस्थिती होती ते आमचे वरिष्ठ या सगळ्या विषयावरती बोलतील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।